टाकवहाड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले। मस्ताननाका येथील टाकवहाड गावातील नांदगाव तर्फे मनोर केंद्र असलेल्या टाकवहाड जिल्हा परिषद मराठी शाळा आणि टाकवहाड अंगणवाडी केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। तर मुख्य आणि महत्त्वाचं म्हणजे एक सामाजिक भान ठेवून या वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच 2 मिनिटे स्तब्ध उभे राहून टेन ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सदस्य व एक चांगले व्यक्तिमत्व असलेले बाबल्या पाळेकर आणि गावातीलच सुसज्ज तरुण मुदस्सर पटेल या दोन्ही सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। बरेच मोलाचे होते, तर त्यांना आपण 2 मिनिटं उभा राहून श्रद्धांजली वाहूया। श्री बाबल्या पाडेकर सर आणि श्री मुदस्सर पटेल या दोघांनाही आपण आपल्या शाळेच्या वतीने आणि गावाच्या वतीने 2 मिनिटं सर्वांनी उभं राहायचंय। सर्व विद्यार्थ्यांनी जागेवरच उभं राहायचंय। प्रेड सावधान, 1 मिनिट सर्वांनी शांत उभं राहायचंय आणि त्या दोघांना आपण श्रद्धांजली वाहायची आहे। तर वार्षिक स्नेह संमेलन शैक्षणिक आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे। मुलांच्या कला गुणांचा प्रत्यक्ष विकास व्हावा या उद्देशानं प्रत्येक वर्षी या मराठी शाळेतर्फे व अंगणवाडी केंद्रातर्फे वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात येते आणि या वर्षीही या संमेलनाचे आयोजन मोठ्या थाटात करण्यात आले होते। यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन करून व श्रीफळ फोडून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। यावेळी टेन ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच सदू गणेशकर, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र गणेशकर, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य नौशाद अधिकारी, दानशूर व्यक्ती व समाजसेवक अनिल साळुंखे, गावातील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक अख्तर पटेल, इब्राहिम पटेल, चिंतामण जाधव, शेवंती रावते तसेच शिक्षणप्रेमी संजय जाधव आणि हाफिज शेख, अंगणवाडी कार्यकर्त्या सुरेखा रावते, आशा वर्कर संध्या गणेशकर, मदतनीस फरजाना पटेल तसेच शाळेतील मुख्याध्यापिका सोनाली शेळके, शिक्षिका सुवर्णा देशमुख, शाळेतील जेवण बनवणाऱ्या दोन्ही महिला, 1ली ते 4थीचे व अंगणवाडीचे बाल चिमुकले आणि गावातील व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच या सुंदर कार्यक्रमासाठी टेन मराठी शाळेतील पदवीधर शिक्षिका जया सुतार आणि त्यांचे पती व इतर शिक्षकांनी सुद्धा आवर्जून या कार्यक्रमाला आपली हजेरी लावली होती। तर उपसरपंच रेहाना पटेल यांच्या अनुपस्थित त्यांचे पती सरोवर पटेल हे उपस्थित होते। रेहाना पटेल यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांना या कार्यक्रमात येणं शक्य झालं नाही, मात्र त्यांच्यातर्फे शाळेतील टॉपर मुलांना आणि इतर 1ली ते 4थीच्या सर्वच मुलांना बक्षिसे देण्यात आली। तसेच अंगणवाडीच्या चिमुकल्यांना सुद्धा शिक्षणप्रेमी व समाजसेवक हाफिज शेख यांच्यातर्फे बक्षिसे देण्यात आली आणि याच वेळी मुलांच्या शिक्षणासाठी सरसावलेले जाकीर भाऊ यांनी मुलांना वाचूया शिकूया झटपट उजळणी पुस्तक आणि मूलभूत गणिती क्रिया सरावाचे पुस्तक भेट दिल्या। ही कौतुकास्पद बाब आहे।
तर या संमेलनात अनेक हिंदी, मराठी, देशभक्ती गीते आणि भोजपुरी गाण्यावर मुलांनी सुंदरच डान्स केले। अंगणवाडीतील चिमुकल्यांनी सुद्धा अनेकांच्या उपस्थितीत न घाबरता सुंदर डान्स केले। तर आपल्या निरागस मुलांना स्टेजवर डान्स करताना, नृत्य करताना पाहून अनेक मातांचे डोळे आनंदाच्या अश्रूंनी भरूनच आले होते। तर यावेळी अनेकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला व प्रत्येक डान्सवरती मुलांना सरपंच, सदस्य, शिक्षणप्रेमी आणि पालकांकडून पैसेरूपी भरभरून बक्षिसे मिळाली। तर हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी अंगणवाडी कार्यकर्त्या सुरेखा रावते व आशा संध्या गणेशकर आणि हाफिज शेख यांनी स्टेज मंडपाची सोय केली होती। त्यामुळे हे संमेलन मोठ्या थाटातच पार पडले। एकंदरीत गावातील ग्रामस्थ, नागरिक यांच्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम सुंदररित्या पार पडला। तर अशा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो, तसेच या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपली संस्कृती, कला, परंपरा, आपला वारसा याची माहिती मिळते। एकंदरीत विद्यार्थ्यांना आपल्या सुप्त कलागुणांना मंचाद्वारे सर्वांसमोर मांडण्याची संधी मिळते। यामुळे पालकांना देखील आपल्या मुलांमधील हुनर ओळखण्यास नक्कीच मदत मिळते।